नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 9 ऑक्टोबर 2025. आज देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत आणि ते सध्या चर्चेमध्ये का आहेत. भूषण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत. कोंकण एक्झरसाइज कोणत्या दोन देशांदरम्यान होते. 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला भेटलेला आहे आणि कोणत्या देशाच्या नव्या पंतप्रधानांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे या सर्व महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. महात्मा गांधी सेवा पुरस्कार हे कोण देते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक सरकार. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महात्मा गांधी सेवा पुरस्कार हा नुकताच प्रसिद्ध असे लेखक रामचंद्र गुहा यांना जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार कर्नाटक सरकारमार्फत देण्यात येतो. याविषयी आपण काल ऑलरेडी डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. हवा असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. आता सुरुवात करूया आजच्या दिनविशेषला. 9 ऑक्टोबर 1892 गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचा आजच्या दिवशी निधन झालेलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. प्रभाकर मासिकात त्यांनी शतपत्रे लिखाण केलेली होती. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होते लक्ष्मीज्ञान, ग्रामरचना, लंका इतिहास, पानिपत, गुजरात देशाचा इतिहास आणि इतर काही महत्त्वाचे असे साहित्य देखील त्यांनी लिहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, ती तुम्ही जरूर पाहू शकता. 9 ऑक्टोबर 1946 भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिस IFS याची सुरुवात 9 ऑक्टोबर याच दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी सुरुवात झालेली होती. 9 ऑक्टोबर 1874 युनिव्हर्सल पोस्टल युनियन याच्या बर्नच्या कराराद्वारे तयार करण्यात आले. 9 ऑक्टोबर 1935 द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असे दिनविशेष आहेत. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांची पुण्यतिथी, द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म, तसेच IFS या पोस्टला सुरुवात आणि युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजे UPU या संस्थेची बर्नच्या कराराद्वारे स्थापना करण्यात आलेली होती. त्यामुळे आता आपण दिनविशेष झालेले आहेत. आता आपण सविस्तरपणे आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत. त्याचं पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 DY चंद्रचूड, पर्याय क्रमांक 2 भूषण गवई, पर्याय क्रमांक 3 NV रमन्ना आणि पर्याय क्रमांक 4 UU ललित. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूषण गवई. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर एक प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि यामुळेच सध्या हे पद आणि एकंदरीतच आपले भूषण गवई हे सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे आपण सविस्तरपणे यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. सध्याचे CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भूषण गवई यांनी 14 मे 2025 रोजी पदभार घेतलेला होता. काही दिवसांपूर्वीच एका वकिलाने त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रसंग थेट कोर्टरूममध्ये घडून आला. हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नाही तर न्यायप्रणाली, संविधान, सार्वभौम अधिकार या सर्वांना मारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरूनच अशा प्रकारचा प्रसंग घडला आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर आता नुकताच हल्ले झालेला आहे आणि त्यामुळे CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे पद सध्या खूप चर्चेमध्ये आहे. परीक्षेमध्ये देखील याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भूषण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत. ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 50वे, पर्याय क्रमांक 2 51वे, पर्याय क्रमांक 3 52वे आणि पर्याय क्रमांक 4 53वे. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 52वे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सध्याचे जे आपले चीफ जस्टिस आहेत भूषण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत. आपल्याला याबद्दलचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. DY चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. आता थोडक्यात सरन्यायाधीश याबद्दलची आपण माहिती पाहूया. सरन्यायाधीश यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. कलम 124(2) या अंतर्गत यांची नियुक्ती केली जाते आणि ही नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्याने केली जाते.
त्यासाठीचे काही महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत. तो भारताचा नागरिक असावा, तो 5 वर्ष उच्च न्यायालयाचा किंवा सलग उच्च न्यायालयांचा न्यायाधीश असावा, किंवा तो 10 वर्ष उच्च न्यायालयात किंवा सलग उच्च न्यायालयांमध्ये वकिली करत असावा, किंवा राष्ट्रपतींच्या मते तो एक प्रतिष्ठित कायदेपंडित असावा. या 4 पैकी म्हणजेच हे काही क्रायटेरिया आहेत, हे महत्त्वाचे क्रायटेरिया चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या निवडीदरम्यान पाहिले जातात. सरन्यायाधीशांचा कोणताही निश्चित कार्यकाळ नाही, परंतु एक कलम 124(2) नुसार ते वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतात. आणि सध्याचे सरन्यायाधीश आहेत भूषण रामकृष्ण गवई. आता थोडक्यात भूषण गवई यांच्याबद्दल माहिती पाहूया. भूषण गवई हे तर सध्याचे सरन्यायाधीश आहेत, 52वे सरन्यायाधीश. 14 मे 2025ला त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. हे एक भारतीय कायदेतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. 24 मे 2019 पासून सुप्रीम कोर्टमध्ये ते न्यायाधीश आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ या राज्यांचे राज्यपाल राहिलेले रा सु गवई यांचे ते पुत्र आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबॅस्टियन लेकार्नो यांनी किती दिवसांच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 10 दिवस, पर्याय क्रमांक 2 27 दिवस, पर्याय क्रमांक 3 50 दिवस आणि पर्याय क्रमांक 4 90 दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 दिवस. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबॅस्टियन लेकार्नो यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. 6 ऑक्टोबरला त्यांनी राजीनामा दिला. फक्त 27 दिवसांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. लेकार्नो हे अवघ्या 3 वर्षांतील 5वे पंतप्रधान ठरलेले आहेत. लेकार्नो हे माजी संरक्षण मंत्री होते. सध्याचे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. कोकण एक्झरसाइज कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केले जाते? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 भारत अमेरिका, पर्याय क्रमांक 3 भारत युनायटेड किंगडम, पर्याय क्रमांक 4 भारत ऑस्ट्रेलिया. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत आणि युनायटेड किंगडम. कोकण एक्झरसाइज 2025 याची नुकतीच सुरुवात झालेली आहे. हा प्रकार द्विपक्षीय नौदल सराव आहे, म्हणजेच बायलॅटरल नेव्हल एक्झरसाइज, म्हणजे 2 वर्षातून एकदा हा सराव आयोजित केला जातो. भारत आणि युनायटेड किंगडम या 2 देशांदरम्यान हा सराव आयोजित केला जातो. याची स्थापना 2004 पासून दरवर्षी आयोजित केली जाते. दोन्ही देशांच्या नौदलांमधील सामरिक समन्वय, सागरी सुरक्षा, पाणबुडी विरोधी ऑपरेशन आणि आपत्कालीन प्रतिसाद कौशल्य वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. 2025 मधील सराव हा गोवा किनारपट्टीजवळील पश्चिम किनाऱ्यामध्ये सुरू झालेला आहे. या सरावाचं महत्त्व काय? तर सागरी क्षेत्रामध्ये भारत UK मैत्री मजबूत करणे, हिंद महासागरात मुक्त व सुरक्षित नौवहन सुनिश्चित करणे, मेक इन इंडिया व सागरी तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला चालना देणे हे यामागचे महत्त्वाचे त्याचे कोकण एक्झरसाइजचे महत्त्व आहे. आणि 2025 ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दोन्ही देशांच्या कॅरियर स्ट्राईक ग्रुप म्हणजेच विमानवाहक पोतांच्या लढाऊ तुकड्यांनी एकत्र सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे लक्षात असू द्या कोकण एक्झरसाइज भारत आणि युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कुणाला भेटलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जॉन क्लार्क, मिशेल डेवरेट, जॉन मार्टिनिस, पर्याय क्रमांक 2 सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन, ओमर M यागी, पर्याय क्रमांक 3 रोजर पेनरोज, जेन गुडॉल, डेव्हिड मॅकमिलन, पर्याय क्रमांक 4 अँथनी फॉसी, डेनिस म्युलर, कार्ल जून. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर M यागी. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि या पुरस्काराचे विजेते ठरलेले आहेत सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर M यागी. यांनी मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क म्हणजेच MOF या सच्छिद्र म्हणजेच पोरस रचनांचा शोध आणि विकास या संदर्भात संशोधन केलेले होते. या रचना धातू आयन आणि सेंद्रिय लिगँड्सना जोडून तयार केल्या जातात. याचे काही महत्त्व देखील आहे. या MOF मध्ये असलेल्या विशाल छिद्रांमुळे वायू साठवण, पाणी संकलन,
प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन डायऑक्साईड शोषण शक्य होते. 1 ग्रॅम MOFची पृष्ठभाग फळे एखाद्या फुटबॉल मैदाना एवढी असू शकतात. सुसुमो कितागावा हे जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक आहेत. रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आणि ओमर एम यागी हे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्केले येथे प्राध्यापक आहेत. थोडक्यात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. रिचर्ड रॉबसन यांनी 1970 ते 80च्या दरम्यान डायमंड सदृश्य धातू सेंद्रिय जाळ्यांची म्हणजेच क्रिस्टलाइन फ्रेमवर्कची निर्मिती केलेली होती. सुसुमो कितागावा यांनी 1990च्या दरम्यान स्थिर 3D MOF तयार केलेले होते आणि ब्रीदिंग मटेरियल्स ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती. ओमर यागी यांनी 1990 ते 2000 या दरम्यान MOF हा शब्द प्रचलित केलेला होता. MOF 5 हे विकसित केलेले होते आणि वायू साठवणीसाठी विशेष MOF तयार केलेले होते. याचा महत्त्वपूर्ण उपयोग काय? तर स्वच्छ ऊर्जा, हवामान बदल नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणासाठी MOF हा भविष्यातील रसायनशास्त्राचा क्रांतिकारी शोध मानला जातो. तर लक्षात ठेवा, 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा रिचर्ड रॉबसन, सुसुमो कितागावा आणि ओमर यागी यांना भेटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आता एक प्रश्न पाहणार आहोत. सरन्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय किती असते? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 60 वर्ष, पर्याय क्रमांक 2 62 वर्ष, पर्याय क्रमांक 3 65 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 निश्चित कार्यकाळ नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.